धडा 6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. मनोरंजन म्हणजे काय? तर मनाला आनंद मिळवून देणारी गोष्ट. त्या कामातून कंटाळा आल्यावर थोडासा विरंगुळा आणि मेंदूला थोडी विश्रांती. मनोरंजनाची आवश्यकता. उत्तम प्रतीचे मनोरंजन व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी फार महत्वाचे असते. चाकोरीबद्ध आयुष्यात मनाला नवचैतन्य, ताजेपणा, शरीराला उत्साह आणि एनर्जी मिळवून देण्याचे काम मनोरंजन करते. वेगवेगळे छंद आणि खेळांची जोपासना व्यक्तिमत्व विकासाला सहाय्यक ठरते. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात सण, खेळ, नाचगाणे इत्यादी मनोरंजनाची साधने होती. आधुनिक काळात मात्र अशी अनेक साधने आपल्याला उपलब्ध आहेत. कृती. तुम्हाला मनोरंजनासाठी वेळ मिळतो का आणि तुम्ही तो राखून ठेवता का? यादी करा, पाहू कोणकोणत्या प्रकारचे मनोरंजन तुम्ही करता ते. मनोरंजनाचे 2 प्रकार. कृतिशील. व्यक्तीचा प्रत्यक्ष शारीरिक आणि मानसिक सहभाग असतो. उदाहरणार्थ हस्तकला, चित्रकला, खेळ इत्यादी. अकृतिशील. चित्रपट, मालिका पाहणे, संगीत ऐकणे इत्यादी. कृती. सध्याच्या पिढीत वाढलेली ओबेसिटी आणि अनेक शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य याला कारण आकृतिशील मनोरंजन आहे असं तुम्हाला वाटतं का? उदाहरणार्थ फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप इत्यादी. एक कृती म्हणून शाळेत सादर करा. इतिहासाविषयी संबंधित कृतिशील आणि अकृतिशील मनोरंजनाचा तक्ता तयार करता येईल का तुम्हाला? लोकनाट्य. लोकनाट्य यामध्ये कठपुतळ्यांचा प्रयोग, दशावतारी नाटके, भजन, कीर्तन, ललित, भारूड, तमाशा, पोवाडा ही काही प्राचीन मनोरंजनाची साधने. त्यांच्यातच सुधारणा, बदल होत नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टीची निर्मिती झाली. लोकनाट्यातील या काही पैलूंचा आपण विचार करू. कठपुतळ्यांचा प्रयोग. प्राचीन उत्खननात मातीच्या भावलांचे अवशेष सापडले आहेत. हे तुम्ही शिकला आहात. त्या कठपुतळ्या म्हणून वापरल्या असण्याची शक्यता आहे. पंचतंत्र व महाभारतात सुद्धा या खेळाचा उल्लेख आहे. या प्राचीन लोककलेच्या या भावल्या बनवण्यासाठी लोकर, लाकूड, कातडे, शिंग व हस्तिदंत यांचा वापर केला जात असे. राजस्थानी व दाक्षिणात्य या 2 पद्धती असलेल्या खेळाचे कलावंत पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतातील वेगवेगळ्या राज्यात असतात. सूत्रधाराचे कौशल्य खेळ रंगवण्यात दिसून येते, कारण लहान रंगमंच असला तरी प्रकाश व ध्वनी यांचा योग्य आणि सूचक उपयोग यात करतात. छायाभौली, हातभौली, काठीभौली आणि सूत्रभौली असे यांचे प्रकार असतात. उदाहरणार्थ पूर्वी टीव्हीवर रामदास पाध्ये यांच्या बोलक्या भौलीचा कार्यक्रम असायचा. जमल्यास तो पहा. ती हातभौली असते. दशावतारी नाटके. महाराष्ट्रातील लोकनाट्याचा प्रकार. सुगीनंतर कोकण आणि गोवा येथे हे प्रयोग होतात. विष्णूच्या 10 अवतारांवर आधारित असून सर्वप्रथम सूत्रधार विघ्नहर्ता गणपतीला आव्हान करतो. रंगभूषा, वेशभूषा परंपरागत असून बराच भाग हा पद्यमय असतो. संवाद स्वयंस्फूर्त असतात. देवांसाठी लाकडी मुखवटे असून शेवट हंडी फोडून दहीकाला आणि आरतीने होतो. 18व्या शतकात श्यामजी नाईक काळे यांनी फड स्थापन केला आणि विष्णुदास भावे यांनी नाट्यतंत्राचे संस्करण करून पौराणिक नाटके सादर केली. मराठी नाटकाची पूर्वपीठिका म्हणजेच दशावतारी नाटके होत. भजन. टाळ, मृदुंग किंवा पखवाज यांच्या साथीत ईश्वर गुण वर्णनपर व नामस्मरणपर काव्यरचना गाणे यास भजन असे म्हणतात. रेडिओ आणि टीव्हीपर सत्संगमध्ये आपण ही भजनं ऐकत आणि पाहत असतो. चक्री, सोंगी आणि खंजिरी अशी भजनं असतात. संत तुकडोजी महाराज, संत तुलसीदास, महाकवी सूरदास, संत मीराबाई, संत कबीर, पुरंदरदास, कनकदास यांची भजने प्रसिद्ध आहेत. संत नामदेवांनी वारकरी पंथांच्या माध्यमातून भजन कीर्तनास प्रोत्साहन दिले. याच वारकरी संप्रदायाने नामस्मरणाचा प्रकार म्हणून भजनास वैभव प्राप्त करून दिले. कृती. कधी वारीला जा. किमान एखादा टप्पा वारीचा या वारकरी संप्रदायासमोर चाला. भक्ती, प्रेम, समर्पण, शिस्त
आणि 21 दिवस चालण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि क्षमता या सर्वांचं विलोभनीय दृश्य आपल्याला अनुभवता येतं. कीर्तन. कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक म्हणून नारद मुनी ओळखले जातात. संत नामदेवांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानतात. कीर्तन ही एक परिपूर्ण अशी कला आहे. त्यामुळे कीर्तनकार किंवा कथेकरी बुवा यास पोशाख, विद्वत्ता, वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य, विनोद याकडे तर लक्ष द्यावे लागतेच, पण त्यांच्या अंगी बहुश्रुतता ही देखील असावी लागते. कीर्तन हे सर्वसमावेशक असते. समाज प्रबोधन, नीतिमूल्य आणि मनोरंजन या सर्व दृष्टीने कीर्तनाकडे पाहावे. कीर्तनाचे नारदीय किंवा हरिदासी आणि वारकरी या 2 परंपरा आहेत. हरिदासी कीर्तन हे एकपात्री प्रयोगासारखे असून त्यात पूर्वरंग आणि उत्तरंग असतो. नमन, निरूपणाचा अभंग व निरूपण हे पूर्वरंग आणि उदाहरणादाखल आख्यान असा उत्तरंग असतो. वारकरी कीर्तनात सामूहिकतेवर भर असतो. कीर्तनकारांबरोबर टाळकऱ्यांचा सहभाग महत्वाचा असतो. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात राष्ट्रीय कीर्तन होत असे. हे कीर्तन नारदीय कीर्तनाप्रमाणे सादर केले जात असे. स्वातंत्र्य चळवळीतील नेते, शास्त्रज्ञ, समाजसुधारक अशा थोर लोकांच्या चरित्राच्या आधारे समाज प्रबोधन होत असे. महात्मा ज्योतिराव फुले यांनीही कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले. संत गाडगे महाराजांची सत्यशोधकी कीर्तने जातीभेद निर्मूलन, स्वच्छता, व्यसनमुक्ती या विषयांवर समाज प्रबोधन करतात.